मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात एका बाजूला विजेंद्र कोहली आणि त्याच्या साथीनं संदेश कोहलीला आपण पाहत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती संदीप. विघ्नेश 11 संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. श्री गजानन स्पोर्ट्स हा संघ सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल आणि पहिल्या बॉल वरती या 2 धावा. या 2 धावेचं स्वतःचा आणि संघाचं श्री गणेश करते. स्वतःचा आणि संघाचं अकाउंट मैदानाच्या आतमध्ये ओपन करत असताना पहिल्या बॉलवरती 2 धावा. पहिल्या बॉलवरती 2 धावा मैदानाच्या आतमध्ये संदेश कोहलीच्या बॅटमधून. हो, यावेळेला देखील ओव्हर पिच होता. पिकअप स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवरती देखील 2 कन्झिक्युटिव्ह सेकंड इनर ओव्हर. सलग 6 दुसरा धमाका. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहत आहे अगदी कळवा विभाग पोलीस स्टेशनचे सिनियर PI अर्थातच अशोकजी उतेकर साहेब यांनी देखील या स्पर्धेला खऱ्या अर्थाने वळणी लावली आहे. यांनी देखील या स्पर्धेला भेट दिली आहे आणि स्पर्धेची शोभा देखील वाढवत असताना त्यांचा देखील विशेष आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करू. 4 धावा स्कोर कार्डवरती लागला गेला. ओ, या वेळेला देखील मैदानाच्या आतमध्ये सलगचा येणारा हा दुसरा डॉट बॉल संदीपला आपण पाहत आहे बॉलिंग ट्रॅक वरती. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल. 5वा बॉल हवेमध्ये फटका फसलाय. फिल्डर पोहोचलाय. गोलंदाज हसलाय आणि फलंदाज रुसलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर. संदेश कोहलीच्या खेळीचा झालाय अंत. धक्का क्रमांक पहिला.
येस 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात एका गड्याच्या नुकसानात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना श्री गजानन स्पोर्ट्स हा संघ सध्याच्या घडीला आपण पाहतोय. जितेश आणि विजेंद्र अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. विजेंद्र कोहली या टीमचा ट्रम्प कार्ड, या टीमचा ॲज अ आयकॉन. येस सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान अविनाशजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत नरेंद्रजी गवते साहेब या दोन्ही मान्यवरांचा इथे शुभागमन झाला. त्यांचं देखील करूयात मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. यस आमच्या मुख्य व्यासपीठावरती अविनाशजी पाटील साहेब आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत नरेंद्रजी गवते साहेब आहेत. हे दोन्ही मान्यवर खऱ्या अर्थानं आपला वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट देतात. त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. ओ यावेळेला बाची कडा मैदानाच्या आतमध्ये फटका फसलाय आणि आता धक्का क्रमांक लागलाय तब्बल दुसरा मैदानाच्या आतमध्ये. विजेंद्र कोहली बॅक टू दी पॅव्हिलियन. नवीन बॅटर सध्याच्या घडीला हरेंद्रला आपण पाहत आहे. हरेंद्र कोहली सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग येईल आणि हरेंद्रच्या साथीनं जितेश. चला बॉलची स्फूर्तता मैदानाच्या आतमध्ये करा. 1.2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 2 विकेट अद्याप गमावल्यात मैदानाच्या आतमध्ये. श्री गजानन स्पोर्ट्स या टीमनं 8 या अंकावरती. 8 रन्स लॉस ऑफ 2 विकेट ऑन दी स्कोर बोर्ड फ्रॉम टीम श्री गजानन स्पोर्ट्स. पुढचा बॉल. हो यावेळा देखील चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये फ्लिक करायचा प्रयत्न. फ्लिक ऑफ द रिस्ट करायचं होतं. एक धाव या देखील बॉलवरती कंप्लीट होईल. 9 धावा स्कोर कार्ड वरती. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे या दोन बॅटरच्या दरम्यान. पहिल्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स जय माता दी 11 या टीमचा आणि हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय या दोन टीमच्या दरम्यान. ओ यावेळा देखील कव्हर पॉइंट रिजन मध्ये हा स्क्वेअर ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता आणि त्या बाहेरच्या बॉलला छेडछाडी करण्याचा प्रयत्न. या बॉलवरती धावा मिळाल्या 2 आणि 2 धावेच्या साथीनं संघ जाऊन पोहोचलाय डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये. 1 और 1 11 या अंकावरती. 11 रन्स. अकरा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दुसरं षटक आपण पाहत आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 बॉल. स्टील 2 टू गो. चला आमचे व्हॉलेंटियर्स बॉल बॉयज विनंती असेल की बॉल मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. पूल पूल सक्सेसफुल, पूल ब्युटिफुल, पूल वंडरफुल. बॉलला केलंय गोल. बॉल चाललाय गोलशंकित क्षेत्रामध्ये. या वेळेला देखील 2 धावा.
13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. ओ यावेळेला देखील ऑन साइडला आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार. पुन्हा एकदा गोशांकित क्षेत्रामध्ये 2 धावा. 15 धावा स्कोर कार्ड वरती 15. ऑन बोर्ड. मैदानाच्या आतमध्ये पहिलं सत्र आपल्याला पाहायला मिळतं. 2 षटकांचा खेळ कंप्लीट. 2 षटकांच्या अखेरीस 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 2 गड्यांच्या नुकसानात मैदानाच्या आतमध्ये फिफ्टीन रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक सध्याच्या घडीला 3रं प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतं आणि तुषार दळवीला आपण पाहता बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडला मैदानाच्या आतमध्ये जितेश आणि हरेंद्र अशी जोडी सध्याच्या घडीला 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे 2 बॅटर. येस, नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल कुंकाई शितलाई वॉरियर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट KK11 या 2 टीमच्या दरम्यान. तर दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल रिपोर्टिंग करा. फ्लिक करायचा प्रयत्न. यावेळेला देखील चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. लेंथ, लाईन, गती, दिशा या प्रत्येकावरती परफेक्ट लिहिला मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळाला. तुषार दळवीला आपण पाहिलं. पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल आली आहे. चला कुंकाई शितलाई वॉरियर्स आणि KK11 या 2 टीमचे कॅप्टन या आपण टॉस आपण करतोय. बावीस धावा. अशोकजी मोकाशी अर्थात नाना यांना विनंती असेल या पण आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण देखील सन्मानाने विराजमान व्हायचा. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या 3 षटकांच्या अखेरीस.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन कुंकाई शेतलाय वॉरियर्स आणि KK11 आपण लगेच टॉससाठी या. 22 धावा स्कोर कार्डवरती, 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर कम्प्लिटेड फ्रॉम टीम श्री गजानन स्पोर्ट्स. चला कुंकाई शेतलाय वॉरियर्स आणि KK11 विनंती असेल लगेच या. यस जितेंजी कोटकर साहेब यांचं देखील इथे मनपूर्वक हार्दिक शुभागमन झाला. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हा टॉस खऱ्या अर्थानं केला जाईल. एका बाजूला कुंकाई शेतलाय वॉरियर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट KK11 या दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत. यस विनंती असेल. यस कळवा पोलीस स्टेशनचे विद्यमान सिनियर PI अर्थात अशोकजी उतेकर साहेबांना विनंती असेल. साहेब या आपण. अशोकजी उतेकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस खऱ्या अर्थाने केला जाईल. यस साहेबांच्या शुभ हस्ते टॉस खऱ्या अर्थाने केला जाईल. यस कळवा विभाग पोलीस स्टेशनच्या विद्यमान सिनियर PI आदरणीय सन्मान्य अशोकजी उतेकर साहेबांना विनंती असेल या आपण. आपला शुभ हस्ते टॉस खऱ्या अर्थाने करण्यात येतोय. त्याचबरोबर अविनाशजी पाटील साहेब या आपण. साहेब या आपण. आपला शुभ हस्ते टॉस केला जाईल. नाण्याच्या एका बाजूला कुंकाई शेतलाय वॉरियर्स आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला KK11. साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. स्विंग द कॉइन आणि टॉस जिंकलाय KK11 या संघाने. साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती सन्मानानं विराजमान व्हा. अगदी साहेबांसोबत थोडीशी चर्चा आपण नक्कीच करू. साहेब काय म्हणाल खऱ्या अर्थानं तुमच्या कालखंडामध्ये क्रिकेट वेगळं होतं. तुम्ही ज्या वेळेला क्रिकेट खेळत असताना तुमच्या वेळेला गाडी घोडा काहीच नव्हतं. तुमच्या वेळेला तुम्ही चालत जात होता, सायकल घेऊन जात होता, वेगवेगळ्या गावामध्ये क्रिकेट खेळत होता आणि तुमच्या काळामध्ये क्रिकेटमध्ये एवढं डेव्हलपमेंट नव्हतं. आता सध्याच्या घडीला क्रिकेटचा ग्लॅमर भरपूर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या यंगस्टर खेळाडूंसाठी तुमच्या माध्यमातून काय संदेश असेल? मी हे जे आपले सामने भरलेले आहेत त्यांचे जे आयोजक आहेत त्यांचं मी खरोखर कौतुक करतो की पूर्वी आम्ही फक्त टीम बघायचो की बाबा आज ह्या कोलबाडच्या टीमशी आम्हाला मॅच घ्यायचे संडेला, केमिकलच्या टीमशी आम्हाला मॅच घ्यायचे संडेला. त्याच्यासाठी पूर्ण 8-10 दिवस आमचं जे ग्राउंड आहे त्याच्यावरती शेण टाकायचं काय, त्याला रोलर फिरवायचा काय आणि ती सर्व सपाट करून नंतर मग जेव्हा मॅच असायची तेव्हा आमचा 12वा नंबर असायचा. 11 प्लेयर असायचे आणि आम्हाला 12वा नंबर. तर हे लहानपणीचं सांगतोय. नंतर आम्ही जसं आम्ही चांगले खेळायला लागलो तेव्हा आम्हाला मात्र क्रिकेटमध्ये पहिला दुसऱ्या तिसऱ्या ह्याला आम्ही जायचो बॅटिंगला वगैरे. बॉलिंग ही आमची चांगली होती. मध्येच आम्ही स्पिन टाकायचो, मध्येच फास्ट टाकायचो, असा दुहेरी भूमिकेमध्ये आम्ही असायचो. परंतु पोलीस खात्यामध्ये भरती झाल्यानंतर आमच्या ह्या कलागुणांना पुढे काय वाव नाही. आमची कलागुण म्हणजे सर्व पोलीस खात्यातले आम्ही सर्व आणि तुमची संरक्षण करणं हेच आमचं काम आहे.
आता हे जे डेव्हलपमेंट झालेलं आहे IPL पासून आणि संघ विकत घेणं आणि त्याच्यापासून ते क्रिकेट हे मुलांना जे क्रिकेट म्हणजे काय आहे की प्रत्येकाचा उत्साह असतो आणि क्रिकेटमध्ये धावणं, पळणं आणि कॅच पकडणं, बॅटिंग करणं या सर्व गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये आपले शरीराला जे काही व्यायाम होतो त्या व्यायामामुळे आपण आपले जे प्रकृती आहे ती चांगली ठेवू शकतो आणि हे क्रिकेट वगैरे असे असायला पाहिजेत. कारण आता मी बघितलं जे शहरी भागामध्ये हे फार कमी झालेलं आहे, म्हणजे कोणी आता खेळत नाही. परंतु ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही बघितलात तर 50 वर्षाच्या लोकांच्या पण टीम असतात, हे मला दादांकडनं समजलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपला फिटनेस या अशा क्रिकेटच्या माध्यमातून ठेवावा आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवावं. ह्या माध्यमातून मी तुम्हाला एवढंच सांगेल आणि माझे जे 2 शब्द आहेत ते मी संपवतो. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे साहेबांसाठी. एक छोटासा संदेश त्यांच्या माध्यमातून यंगस्टरांना देण्यात आला आणि फिटनेस कसा जमावा यांचं प्रात्यक्षिक उदाहरण साहेबांनी देखील दिलंय. आम्ही साहेबांसोबत देखील थोडीशी चर्चा जरूर करू. तुमच्या कालखंडाचं देखील क्रिकेट थोडंसं वेगळं होतं. येस, साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती सन्मानांना विराजमान व्हा. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? बॉल फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला, यामागचं कारण? पहिलीच मॅच आहे, फ्रेश आहे, जरा बॉडी पण गरम होईल, सर्व कॉम्बिनेशन नीट होईल. सध्याच्या घडीला तुझा क्रिकेट हा भरपूर प्रचंड फॉर्ममध्ये. अगदी नुकतीच एक स्पर्धा पार पडली VCL, त्या स्पर्धेमध्ये तू मालिकावीराचा हकदार राहिला होतास. कसं वाटतंय या स्पर्धेमध्ये संपूर्ण खेळत असताना, विटावा कोळीवाडा सुप्रीम लीगमध्ये VKSL मध्ये खेळत असताना? सगळ्यात पहिला तर ती वेगळी टुर्नामेंट होती, हा आज नवीन स्टार्ट आहे. आता सांगता नाहीत काय आहे ते, सर्वच चांगले खेळत आहेत. आता गेम होईल तसा. समोरचा संघ देखील कुंकाई शितलाय वॉरियरचा संघ देखील प्रचंड फॉर्ममध्ये असलेला संघ. या संघाविषयी काय म्हणाल? खूपच चांगला आहे असं काही नाही, सर्वच प्लेयर चांगलेच खेळतात. मेन म्हणजे सर्व एकत्रच प्रॅक्टिस करतो आम्ही. येस, जाऊयात कुंकाई शितलाय वॉरियर्सच्या टीमच्या कॅप्टनकडे. टॉस महत्वाचा होता का हा प्रश्न उभा झालाय. हो, जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? आम्ही पण फिल्डिंगच घेणार होतो. पण आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची आणि बॅटिंग करत असताना काय रणनीती असेल? कमीत कमी 30 धावांचं लक्ष आम्ही टार्गेट करूया. समोरचा संघ KK11 हा संघ आणि KK11 संघाचा जर विचार करायला गेला तर तुमच्या अगेन्स्ट असा खेळाडू ज्या खेळाडूने नुकतीच मालिकावीराचा हकदार तो राहिलाय आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. काय स्ट्रॅटेजी असेल? तर बघूया, त्याच गोलंदाजाला जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करूया. येस, थँक्यू सो मच. आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे, देऊया दोन टीमला लाख लाख शुभेच्छा आणि आपण जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. येस, जितू पवार मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या साथीनं संजयला आपण पाहतोय. जितू आणि संजय अशी जोडी अमोल बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिल्यामध्ये सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल आणि हा आलाय पहिला बॉल वाईट. एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमच्या टोलमध्ये एक धाव ऍड.
26 धाव्यांचं लक्ष्य. पहिला बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये वाईट, एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ऍड. दुसरा बॉल या वेळेला इनफिल्डच्या बॉलून उडवायचा प्रयत्न यशस्वी झालाय. बॉल चाललाय सरळ घोषांकित क्षेत्रामध्ये आणि या पहिल्या बॉलवरती 2 धावा मैदानाच्या आतमध्ये जितू पवारच्या बॅटमधून. तीन धावा स्कोर कार्ड वरती. 26चं लक्ष्य 24 मध्ये 26 करायच्या होत्या, आता 23 मध्ये 23ची गरज. हो यावेळेला देखील ऑन साइडला झेलची शक्यता मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर या बॉलवरती झेल टिपला गेला असता तर एक मोठी विकेट संपादित करण्यामध्ये यशस्वी राहिला असता श्री गजानन स्पोर्ट्स हा संघ. एफर्ट्स भरपूर चांगले आपल्याला पाहायला मिळाले. शेवटच्या मोमेंटला बॉलला पॉज केलं, बॉलची थ्रोपैकी केली, तोपर्यंत सिंगल आली आहे. 4 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 4 रन्स ऑन द स्कोर कार्ड. ड्राईव्ह करायचं होतं मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये फिल्डर. प्रत्येक धाव महत्वाचे. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. जितू पवार आणि संजय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. पवार की पॉवर आज कितपत आपल्याला पाहायला मिळेल. 5 धावा स्कोर कार्ड वरती 5 रन्स. आमचे रितेश बागुल यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओ बॅटशिकन मैदानामध्ये घडलंय काय. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये फिल्डर पोहोचले होते. तब्बल 3 फिल्डर चेंडूच्या पाठमोरे आणि आता या वेळेला सिंगल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या वरून या बॉलला ट्रॅव्हल करायचं होतं पण बॅटची बाहेरची कडा घेतली. त्यानंतर शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये बॉल गेला. सिंगल आली. आता सिंगलच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचलाय ते तब्बल 6 अंकावरती. 6 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सॉफ्टनं खेळलाय. ऑन साइडला हलक्या हातानं खेळून काढलाय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. 7 धावा. 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सात धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फुल टॉस होता. यावेळी देखील क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंडला थ्रोपैकी एकच धाव. एका धावेच्या साथीनं षटक क्रमांक कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 8. 26चं लक्ष्य 8 लागल्या गेल्यात. आता 18 करायच्यात येणाऱ्या 18 बॉल मध्ये. 18 बॉल आणि 18ची गरज. देऊयात पुन्हा एकदा डीजे ऑपरेटरला एक गोल्डन चान्स. तीन ओवर करते फिनिश करते ना मैच. इधर जाना है किधर कितना टारगेट है 26 है. हाँ 18 बॉल 18 चाहिए ना. धन्यवाद डीजे. बेहतरीन मैच चलता हुआ. बल्लेबाजी करने आए हैं दोनों ही बल्लेबाज जितू पवार और संजय. पहले ओवर की समाप्ति का स्कोर हुआ है 8 रन, यानी कि 18 गेंदों में 18 रनों की जरूरत है. कंपलसरी चेज ये फॉर्मेट है. गेंदबाजी की कमान संभालने आए हैं एक ऑलराउंडर अष्टपैलुओं खिलाड़ी हरेंद्र खारकर. राइट आर्म राउंड द विकेट. पटकी हुई है गेंद. बेहतरीन ढंग से खेल दिया. डीप स्क्वायर क्षेत्र में 2 रनों के लिए गेंद जाती हुई. ये फोटे हैं इनका. जीतू पवार इनका बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हैं और ऑफ साइड और ऑन साइड में डिक्लेरेशन जोन में खेलने के महारथी है. बहुत ही बढ़िया बल्लेबाज है. टेक्निकल एकदम साउंड बल्लेबाज. ऐसे ही बल्लेबाजों की जरूरत है. जब स्क्वायर्स इतने छोटे होते हैं, सामने आपको चौके छक्के लगाने होते हैं तो ज्यादा से ज्यादा फायदा बल्लेबाज उठाते हैं.
ऑन साइड और ऑफ साइड खेलते हुए नियंत्रण रखना पड़ेगा अपनी गेंदबाजी पे। अगली गेंद आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया, थोड़ी सी लो बाउंस थी इस गेंद पे, चकमा दी गई बल्लेबाज को, चकमा दी गई विकेट कीपर को। अंपायर का इशारा 22 के स्वरूप में 1 रन खाते में जुड़ता हुआ। 11 रन्स ऑन द बोर्ड। जीतने के लिए अब और 15 रनों की जरूरत। हर एक डॉट गेंद काफी महत्वपूर्ण होगा, हर एक रन महत्वपूर्ण है इसके आगे, क्योंकि कंपलसरी चेज ये फॉर्मेट है। 16 गेंदों में 15 रनों की जरूरत। स्ट्राइक एंड पे अब आते हुए संजय, बहुत ही बढ़िया गेंद, हल्के हाथों से इसको बैकफुट पे जाके कट कर लिया है। बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में अविनाश वहां पे तैनात। 1 ही रन होगा यहां पे प्राप्त। काफी सूझबूझ वाली पारी दोनों ही बल्लेबाज खेलते हुए, जबकि संजय ज्यादा ही आक्रामक शॉट के लिए जाने माने जाते हैं। पिछले वीसीएल विटावा चैंपियंस लीग में बेहतरीन छक्का भी इन्होंने जड़ा था जब टीम को जरूरत थी। अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट, दोबारा बढ़िया गेंद जड़ में डाली गई थी, गेंद हल्के हाथों से खेल निकाला है। बढ़िया ओवर ये रहा है अब तक हरेंद्र का। फर्स्ट गेंद में आया 2 डिक्लेरेशन हमने, उसके बाद लगातार 3 गेंदों में 3 रन, लेकिन सूझबूझ वाली पारी दोनों ही बल्लेबाज द्वारा। ज्यादा जोखिम उठाने की जरूरत नहीं है क्योंकि इक्वेशन समीकरण काफी आसान है। 14 गेंदों में अब 13 रनों की जरूरत। There needs to be a dot ball out somewhere. 13 runs to get. That's just an aggressive field being set. Comes down to track, cuts down to the backward point region. Just a slight misfielding allows them to complete that single quite easily. 12 to get off 13 deliveries. 6 runs already from this over. Last delivery to go. It has been a good over, but runs have come of each and every delivery, and that's the main thing. Chasing this target of 26 runs. Shot of length delivery, played nicely down to the square leg region. Unluckily, it ricochets back into the ground after hitting the tree. So at the end of the second over, it's 15 runs on the board. Require 11 runs to win of 12 deliveries. DJ. थैंक यू डीजे। 12 गेंदों पे 11 रनों की जरूरत। अति तटीचा सामना ऐसे अपन बोलते हैं कि बहुत ही कांटे की टक्कर का मुकाबला होगा। पहला मुकाबला जो आपने देखा था 6 गेंदों में 13 रनों की जरूरत थी, आखिरी गेंद तक गई थी। पिछला मुकाबला भी 6 गेंदों में 13 रनों की जरूरत थी, आखिरी गेंद पे छक्के की जरूरत थी। तो ये मुकाबला भी मुझे लगता है आखिरी 2-3 गेंदों तक तो जरूर जाएगा। अमित कदम आए गेंदबाजी के लिए, नीचा मुझे लगता है पैरों से जाके लगी थी ये गेंद। अंपायर के इशारे का इंतजार। 22 के स्वरूप में 1 रन खाते में जुड़ता हुआ। बढ़िया गेंद थी, लेकिन चकमा देंगे विकेट कीपर को भी। यहां पे सहायता करनी होगी, सहकार्य करना होगा, कोऑपरेशन एग्जीक्यूट बराबर से करना होगा गेंदबाज को और साथ ही साथ विकेट कीपर को। जितने भी डॉट गेंद है, जितनी बेहतरीन तरीके से गेंदबाजी कर रहे हैं, उसको कन्वर्ट करना पड़ेगा। अगली गेंद इसी के बीच में अमित की पटकी हुई गेंद बैकफुट पे जाके खेल दिया है। बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में 1 रन जरूर यहां पे आसानी के साथ मिलता हुआ। कदमों से कदम मिलाते हुए चलते हुए दोनों ही बल्लेबाज, एक बेहतरीन साझेदारी दोनों ही सलामी बल्लेबाजों के बीच हो रही है। यहां पे 10 गेंद और अब 9 रनों की जरूरत है। 1 डॉट बॉल, 1 विकेट की तलाश में यहां पे गेंदबाज अमित कदम। क्या आएगा वो विकेट इस ओवर में? जड़ में डाली गई थी ये गेंद, यहां पे डॉट बॉल शायद होनी चाहिए थी। थोड़ी एग्रेसिव फील्ड सेट है, आप देख रहे हैं एक शॉर्ट मिड विकेट तैनात है, लेकिन अगर एक शॉर्ट सिली पॉइंट होता तो 1 रन यहां पे बच सकता था। हर एक रन महत्वपूर्ण है, लेकिन दोनों ही सलामी की जोड़ी अब तक मैदान में है और तालमेल बहुत ही बढ़िया है। द कम्युनिकेशन हैज बीन ब्रिलियंट बिटवीन बोथ द बैट्समैन। स्टिल 8 रन्स टू विन, 9 डिलीवरीज टू गो। Good over this. This has been a really good over from Amit up till now. This is just wide down the offside. Played nicely down to the extra cover region. Just a single. Runs of each and every delivery.
but this has been a terrific over. Just 4 runs of this over, 2 deliveries to go. 8 गेंद और 7 रन. अधुरी 7 धावा करायची आहेत. पुढचा चेंडू मारताना अमित कदम. खूपच चांगला तडवलेला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने 2 धावांसाठी. 5 धावांची गरज आता 7 चेंडूत. डॉट गेंद की तलाश में. अगर एक डॉट गेंद आई अगले गेंद पे तो थोड़ा टेंशन और प्रेशर बना रहेगा, लेकिन अगर 2 रन डिक्लेरेशन में गए तो समीकरण आसान हो जाएगा बल्लेबाजी करने वाली टीम विघ्नेश 11 के लिए. जीतू पवार बढ़िया बल्लेबाजी करते हुए 12 रन पे बल्लेबाजी कर रहे हैं और संजय बल्लेबाजी करते हुए 6 रन के निजी स्कोर पे. 7 deliveries, 5 runs to get. Slight discussion between the fielders and the bowler. आखिरी गेंद. बढ़िया गेंद, डॉट गेंद. प्रेशर बना हुआ है, टेंशन बना हुआ है, मैच फंसा हुआ है. 6 गेंद और 5 रन आखिरी ओवर में बढ़ते हुए. डीजे थैंक यू डीजे. इसके बाद होने वाला मुकाबला खुंकाई शीतला वॉरियर्स बनाम KK11. KK11 ने पहले टॉस जीतते हुए क्षेत्र रक्षण करने का निर्णय लिया है. गेंदबाजी कमान संभालने आए हैं आइकॉनिक खिलाड़ी विजेंद्र कोहली. वो जाएंगे राइट आर्म ओवर द विकेट और 5 रन बचाने की कोशिश करेंगे अपने टीम के लिए. पिछले सप्ताह फुल टॉस, ये डिलीवरी हैवी टोल लिया. गेंद गई स्क्वायर लेग के क्षेत्र में. भाग्य ने लेकिन विजेंद्र का साथ दिया क्योंकि रिकोशेट होके पेड़ को लगकर गेंद अंदर की तरफ आई. मात्र 1 रन अर्जित किया. 5 गेंद और 4 रन. नियंत्रण रखना पड़ेगा अपनी गेंदबाजी के ऊपर. सही लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी करनी होगी. विजेंद्र पिछले सप्ताह जो टूर्नामेंट खिलाया गया था, जो सीरीज खिलाई गई थी, उसमें बेस्ट बैट्समैन, बेस्ट फील्डर का खिताब इन्होंने जीता था. तो वही चीज दोहराना चाहेंगे. अपने गेंदबाजी में वो कॉन्फिडेंस लेना चाहेंगे. विडाओ कोलीवाड़ा सुप्रीम लीग सीजन 4 के पर्व में 5 गेंद और 4 रन. स्ट्राइक एंड पे अब आते हुए जीतू पवार, जो बेहतरीन फॉर्म में नजर आ रहे हैं इस पारी में. 12 रन के निजी स्कोर पे बल्लेबाजी करते हुए. अगली गेंद, बढ़िया गेंद. गेंद हवा में, विकेट का पतन. मैच अभी भी ऑन है, कॉन्टेस्ट अभी भी ऑन है. 4 गेंद 4 रन, कंपलसरी चेस. डीजे धन्यवाद डीजे. जीतू पवार बढ़िया पारी खेलते हुए लौट रहे. 12 रन की बढ़िया बल्लेबाजी की. बढ़िया पारी जीतू पवार की. नए बल्लेबाज जाते हुए मैदान में सुशांत कोहली. एक उभरते हुए सितारे सुशांत कोहली कॉन्फिडेंस लेके जाएंगे. थाना प्रीमियर लीग में सिलेक्शन हुआ है उनका मेवोवी फाइटर्स टीम में. पिछले अगले सप्ताह 19 और 20 अप्रैल को जो खिलाया जाएगा वाकबिल के बेहतरीन मैदान में डे और नाइट के मुकाबले, जिनके अध्यक्ष है मेघनाथ गोनले और साथ ही साथ उनके मेन स्पॉन्सर जो हमारे बीच यहाँ पे उपस्थित थे रंजीत पिल्ले सर.
तो ढेर सारी शुभकामनाएं सुशांत कोहली को, लेकिन 4 गेंद और 4 रनों की जरूरत है। आज किस तरह का परफॉर्मेंस करेंगे सुशांत, होंगे हावी या फिर विजेंद्र? एक उभरता हुआ सितारा या अनुभवी सितारा आज चमकेगा। अगली गेंद विजेंद्र की, राइट आर्म ओवर द विकेट, पटकी हुई गेंद, काफी शॉट, ये गेंद तेज तरार शॉट के साथ गेंद सीधा गई डिक्लेरेशन जोन में। अंपायर का इशारा आता हुआ 2 रनों का, यानी कि जीतने के लिए अब समीकरण 3 गेंद और 2 रन। काफी शॉट थी ये गेंद, आप देख सकते हैं एक्शन रिप्ले पे। शॉर्ट गेंदबाजी करना यहां पे मतलब मौत को आमंत्रण देना। काफी स्क्वायर्स काफी छोटे हैं, तो आपको आगे की तरफ फॉरवर्ड गेंदबाजी करनी है। विजेंद्र ये भली बात ही जानते हैं, तेज तरार गेंदबाजी करना चाहते थे, लेकिन मुझे लगता है थोड़े से चूके यहां पे अपनी लेंथ को लेके। जी बिल्कुल, अगर 3 गेंदों में 2 रन करने में कामयाब होते हैं सुशांत, अगर ये मैच जिताने में कामयाब होते हैं, तो उनके ओनर रंजीत पाटिल जी की तरफ से 500 रुपए का नगद इनाम दिया जाएगा। थैंक यू सो मच रंजीत पाटिल जी, उसके लिए वो ओनर भी है और मनोबल बढ़ाने के लिए अपने खिलाड़ियों का। 3 गेंद 2 रन, क्या रोक पाएंगे बढ़ते हुए कदम विजेंद्र? अगली गेंद शॉट ऑफ गेंद लेंथ, और ये मुकाबला जिता दिया है सुशांत कोहली इज द नेम, एंड कांग्रेचुलेशंस, विघ्नेश 11 इज द विनर। डीजे अंपायर का इशारा 1 रन का है। आई एम सॉरी, थोड़ा सा उत्तेजित हो गया था, क्योंकि उस तरह के जब शॉट जाते हैं, गेंद अंदर की तरफ आई तो 1 ही रन दौड़कर मुकम्मल किए, तो मैच स्टिल ऑन है। ऐसा लग रहा हमारा इतना तेज रफ्तार से मारा था सुशांत, गेंद निकल गई, लेकिन लक अभी भी फेवर कर रहा है विजेंद्र को। सही नियंत्रण के साथ गेंदबाजी करनी है, कंपलसरी चेस का मुकाबला है, 2 गेंद और 1 रन का मामला है। यही मौका है दोबारा हीरो बनने का। कौन होगा, संजय या विजेंद्र? विजेंद्र या विजय दिला पाएंगे अपने टीम को? अगली गेंद, और ये बेहतरीन शॉट एक्स्ट्रा कवर पे खेल दिया संजय ने, और ये मुकाबला इस मर्तबा जीत लिया है विघ्नेश 11 ने। डीजे